नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या पारनेर तालुक्यातील कुरुंद गावात तब्बल 40 जणांना ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. पारधी समाजातील एका कुटुंबाने राज्याच्या विविध भागातील पुरुषांना पळवून आणून या गावात ओलीस ठेवलाय. त्यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून भिक्षा मागण्याचं काम केलं जात आहे. काहींना शेतात काम करण्यास भाग पाडलं जात आहे. नकार देणाऱ्यांना मारहाण करत त्यांच्या जिभेवर डाव देखील देण्यात आल्याचं समोर आलंय. नक्की काय घडलंय ते पाहूया. माझे वडील 5 तारखेपासून घराच्या बाहेर आहे. सकाळी कामाला जातो म्हणून सांगून गेले तर पण आतापर्यंत ते घरी आलेले नाही. मला असं कळालं होतं, त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी अशा जागेवर आहे, कुरुंद गावामध्ये आहे म्हणून सांगितलं होतं. मी इथं जेव्हा बघायला आले तेव्हा मला ते दिसले, पण माझी त्यांच्याकडे जाण्याची हिंमत नाही झाली. तिथं खूप मोठे लोक असल्यामुळं तर मी आता ग्रामस्थांच्या मदतीने तिथं गेले. बाकीचे लोक सापडले पण माझे मोबाईल नंबर काय तुझा? 8805679223. काय घडलं तुझ्या बाबतीत? तू इथं कसं काय? मला कामाला म्हणून आणलं, मारलं गेलं, घरी जाऊन देते. तू कुठालचा आहे रे? मी शेवगाव शेवगावचा आहे. तुला घरी जायचंय का? ओके. तू कुठालचा आहे? पुण्यातलं. तुला जायचंय, घरी जायचंय का? हा. त्यांच्या वडिलांना कुठून आणलं त्यांनी? आणलं, हा मारलं ना त्यांना? इकडेच मारलं तर ते मला सांगत होते. हा. आणि मला तिकडे मारलं. आणि प्रत्येकाला तसेच करतात. तुम्हाला किती दिवस झाले इथं? मला 1.5 महिना झाला. मी जायला तुम्हाला पण मारलं होतं ना? पैसा काय तिथून काम करू. आता यांचे वडील कुठे माहित नाही तुम्हाला? लपून ठेवलंय त्यांना? यांना माहिती घरात कोंडून होते. त्यांच्या वडिलांना कुठून आणलं त्यांनी? आणलं, हा मारलं ना त्यांना? इकडेच मारलं तर ते मला सांगत होते. हा. आणि मला तिकडे मारलं. आणि प्रत्येकाला तसेच करतात. तुम्हाला किती दिवस झाले इथं? मला 1.5 महिना झाला. मी जायला तुम्हाला पण मारलं होतं ना? पैसा काय तिथून काम करू. आता यांचे वडील कुठे माहित नाही तुम्हाला? लपून ठेवलंय त्यांना? यांना माहिती घरात कोंडून होते. अंतरवाली सराटी येथील एक व्यक्ती गायब झाली होती. त्या व्यक्तीच्या मुलीने शोध घेतला असता तिचे वडील कुरुंद पारनेर येथे असल्याचं समजलं. त्या मुलीने कुरुंद गाव गाठलं. अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या कुरुंद येथील समर्थकांना फोन करत मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार गावातील अमोल कर्डिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली असता जवळपास 40 लोकांना ओलीस ठेवल्याचं समोर आलंय. या लोकांनी ही बाब पारनेर पोलिसांना कळवली, मात्र त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. बापाच्या शोधार्थ आलेल्या मुलीशी आम्ही संपर्क केला असता ती काय म्हणाली ते पाहूया. काय घडलंय हो तुमच्या वडिलांचं प्रकरण? माझ्या वडिलांचं सर, माझे वडील 5 तारखेला बाहेर गेले होते. बाहेर म्हणजे कामाला जातो असं सांगून गेले होते. त्याच्यानंतर ते आलेच नाही. 2 दिवस आले नाही. आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण मी संभाजीनगर प्रॉपर, मी आंतरवाली सराटी. आणि त्याच्यानंतर आम्ही राहायला वास्तव्याला बरेच दिवसापासून संभाजीनगरला राहतो, रांजणगाव मध्ये. ते वापस नाही आल्यामुळे ना आम्ही त्यांच्या जे सोबत होते ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केला तर ते म्हणले आमच्या सोबत कामालाच आले नाही म्हणते 5 तारखेला. त्याच्यानंतर आम्ही नातेवाईकांना यांना फोन केला तर ते आम्हाला कुठंच नाही. आम्ही नातेवाईकांकडे चौकशी करतच होतो. तोच मला इकडनं माझ्या वडिलाचा फोन आला की मला इथं असं कुरुंद गावामध्ये असं डांबून ठेवलं म्हणून. कोणी डांबून ठेवलं म्हटलं? त्यावेळेला नाव वगैरे नाही पण गावाचं नाव वगैरे सगळं हे झालं. आणि त्यांनी असा उल्लेख केला मला की ते नरवळेवाडीमध्ये आहे म्हणे. आम्ही असं सांगितल्याच्या नंतर मग मी वाळूज पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंग दाखल केली. रात्रीच्या 11 वाजेला मी रविवारी मिसिंग दाखल केलेली. रविवारी 11 वाजेला मिसिंग दाखल केल्याच्या नंतर मी तिकडनं 3-3:30 वाजेला पारनेरला आले. त्या लोकांनी सांगितलं की हे तिकडच्या एरियामध्ये आहे म्हणे, तुम्ही तिकडे जावा. तिकडे गेल्याच्या नंतर त्यांनी मला हे नाही सांगितलं की तुम्हाला इथून कुणाला तरी घेऊन जावं लागेल, उद्या सकाळी या आपण जाऊ, हे मला काहीच नाही सांगितलं. जिथं ते होते त्या माणसाचं, ज्यांनी मला सांगितलं होतं की इथं आहे म्हणून, तर मी त्या माणसाचं त्यांचं बोलणं पण करून दिलेलं होतं की इथं आहे. तांदळे म्हणून नाव आहे त्यांचं. त्यांच्याशी बोलणं झालेलं त्यांचं. एवढं सगळं डिटेल्स माहिती असताना पण त्यांनी माझी FIR नाही केली, फक्त मिसिंग नोंद घेतली. कुठं?
वाळूज MIDC पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर त्यांनी हे केलं. नंतर मग मला म्हणे की तुम्ही जा म्हणे तिकडं. मी इकडं आले, पारनेरला आले. पारनेर पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर एक लिखित अर्ज दिला की ह्या लोकांकडे माझे वडील असे डांबून ठेवलेले आहेत. कधी सोमवारी आले मी. सोमवारी इकडं कमीत कमी इथं 1:30-2 वाजेला मी इथं असेल पारनेरमध्ये. ह्या लोकांनी मला निगोजला पाठवलं. निगोजला जा म्हणे. निगोजला गेले मी. निगोजला मी कमीत कमी 5:30 ते 6च्या दरम्यान निगोजला पोहोचले. म्हणजे निगोजवाल्यांनी पण काही हे नाही केले. ते म्हणले की आम्ही इथं एकटे आहे, आम्ही काही जाऊ शकत नाही म्हणे तिथं. हा म्हणजे हेच नाही येत. तर मग ते म्हणे तुम्ही तिकडच्या पोलीस स्टेशनवरून मदत मागा म्हणे, त्याच्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही म्हणे तिकडं. त्याच्यानंतर हे लोकांनी मी यांना कॉल वगैरे केले, पण यांनी काहीच रिस्पॉन्स नाही दिला. मग मी स्वतःच नरवडेवाडीमध्ये गेले. नरवडेवाडीमध्ये गेल्याच्या नंतर मला ग्रामस्थांनी असं सांगितलं की इथं कुणी जाऊ शकत नाही म्हणे आणि ह्या लोकांचं असं असं आहे म्हणे. ते लोक उद्या आम्हाला त्रास देतील, असं होईल तसं होईल. नंतर मग मी दिवसभर म्हणा इकडं तिकडं फिरून हे करून असं समजा तिथं थांबले. त्याच्यानंतर सिमरन गार्डनला थांबले मी रूम करून तिथं रात्रभर. कारण की कुठे दुसरीकडे राहायची वगैरे सोय नव्हती आणि ती सोय वगैरे नसल्यामुळे मग तिथं राहिले. दुसऱ्या दिवशी उठले तिकडे गेले. ते तिकडं जाताना सुद्धा मी पारनेर पोलीस स्टेशनला कॉल करून सांगितलं की मी तिकडे जातीये, तुम्ही माझ्यासोबत येणार नाही येणार, काय करणार सांगा, मला जर काही जर झालं तर तुमची जिम्मेदारी. तरी मला कुठल्याही गोष्टीचा रिस्पॉन्स मिळालेला नाहीये पारनेर पोलिसांच्याकडून. त्याच्यानंतर मग आता आज सकाळची गोष्ट आहे. मी तिथं गेले, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट गेले. मला माहिती मिळाल्याच्या नंतर तिथं गेल्याच्या नंतर आहे ना, मी तिथं त्या लोकांना विचारलं, जे तिथं अवेलेबल होते त्यांना विचारलं की माझे वडील कुठे येतं, असे माणसं. ते मला सांगू लागले की पारनेर पोलीस स्टेशन म्हणजे आम्हाला काल पोलिसांनी गेलतो म्हणे आम्ही हे करायला चौकशीला गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना सोडून दिलं म्हणे. पण माझे वडील आतापर्यंत घरी पोहोचलेले नाहीयेत आणि पोहोचलेले तर नाहीचे आणि त्यांचा कॉल पण नाहीये एक पण आम्हाला. मग आता तुमचं म्हणणं काय? माझे वडील मला लवकरात लवकर मिळावे एवढंच. माझे वडील अजूनही आम्हाला मिळालेले नाही. बाकीचे 10-11 लोक मिळालेत तिथं पोलिसांनी सहकार्य केलं आणि नाही का? अजून पोलिसांनी सहकार्य करायचे. अजून माझी नातं तिकडे कंप्लीट आहे, तिकडची टीम निघालेली आहे. आता ती कधी पोहोचल मला माहित नाहीये, पण इथंही माझी अजून काही FIR झालेली नाहीये. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार घडला असताना पारनेर पोलिसांनी त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय. आरोपींना नागरिकांनी ताब्यात दिलं असतानाही पोलिसांनी त्यांना का सोडून दिलं असा प्रश्न निर्माण झालाय. या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री.